अ, काल हांगसर जी दिल्लीची माजी मुख्यमंत्री आणि आताची लीडर ऑफ ऑपोजिशन आणि आम आदमी पक्षाची गोवा प्रभारी ही आणि प्लस अमित पालयेकर जो गोंयचो प्रेसिडेंट आहा तेंच्यांनी एक काल म्हाका म्हज्या घरा कडेन सदिच्छा भेट दिली. सदिच्छा भेट दिली पळय हांव सद्या इंडिपेंडंट आहा. इंडिपेंडंट आसलेल्यान हांव खंयच्याच पार्टेक एफिलिएटेड ना. सो म्हजे कडेन कोणूय येवंक शकता, कोणूय चर्चा करूंक शकता, हितून वांकडें अशें कांय ना. सो काल ती येयली तेंच्यांनी बरी फ्रुटफूल चर्चा केली आनी कांय पॉलिटिकल सिनारियो म्हणजे कितें सद्या घडामोडी गोंयांत चल्ल्या आनी तेजेर सगळ्याचेर चर्चा जाली आनी बऱ्यापैकी चर्चा जाली. च्या पियाली आनी सो ती आपलें दितले. चाव जी पियेले पळय तितून कितले वर्ड्सान आसली, कशी चाव ती? म्हणजे ती एक मसालो घालून चाव म्हणजे कितें तितून मेन? कित्याक अशें जाता की जेन्ना चाव पियेलो की तकली सारकी शार्प चलता. सो ती चायेन गजाली अशें कशें? अशें कांय ना. म्हणजे सद्याचें गोंयांत जें राजकारण जें चल्लेलें आहा, तेज्या विशीं आमी चर्चा केली. वेगळे वेगळे मुद्दे आसतले. गोंयांत खूब मुद्दे आहा, जे कांय पार्ट्योय ल्हान दवरता आनी खुबशे NGO जे गोंयांत आहा, हे भरपूर ल्हान दवरता आनी मिडिया पर्सन जे आहा, हे तुमकां पळयल्ले आहा आमी. मिडियावाले खुबशे विशय ल्हान दवरता. सो अशे जे विशय आहा, हेजेर सडन चर्चा जाली आनी फुडें कितें जावंक शकता राजकारणांत, हेजेर थोडीशी सद्या चर्चा राजकारण जाली. तुम्ही गोंयचें कशा तरेन पळयता? कित्याक सद्या तुमी सीएम हे जावन गेल्ले आसा, आमदारूय जाल्ले. सद्या हांगासर भारतीय जनता पार्टीक एंटी इनकम्बन्सी खूब जाल्ली आहा. लोक नाराज आहा, म्हारगायेच्या बाबतीन म्हणत वा बाकीच्या सगळेच बाबतीन. सरकार उलयता पूण प्रत्यक्षान काम करिना. उलयता लोकांचे कान सादयता हांव म्हणटा. म्हणजे आमी एक म्युजीक आयकता आनी बरें गाणें म्हटलें म्हणटा, बरें म्युजीक जालें म्हणटा. पूण तें तरी प्रत्यक्षान म्युजीक आसता. म्हणजे परतून आमी जर ती रिप्ले केली जाल्यार आसता. पूण हांगासर कितें जाल्लें आहा, सरकार खाली बोलबच्चनगिरी करता, हेच्या भायर प्रत्यक्षान कांय करिना. हें लोकांकूय जाणवल्लें आहा. लोक आयज कितेंय जरी सरकारान सांगलें जाल्यार सरकाराक संशयाचे दृश्टीन पळयता, पॉझिटिव्ह घेयना. जसो मनोहर पर्रीकरान जर एक उतार उलयलें जाल्यार लोक पॉझिटिव्ह घेताले त्या टायमार, पूण आयच्या टायमार घेयना. आयच्या टायमार म्हणटा ना हेंचें अशेंच आतां ZP इलेक्शन येता, तेका लागून ह्यो गोश्टी घडटा, तेका लागून हें करता. असो एक सरकारा बद्दलचो लोकांचो व्यू आहा. आनी एंटी इनकम्बन्सी म्हणजे लोक नाराजी खूब आहा. लोकांची ह्या सरकाराचेर नाराजी खूब आहा. आजून तुवें म्हटलें तशें 1.5 वर्स आहा. आनीक एक वर्स वयता म्हणसर हें सारकें उघड जातलें. येणाऱ्या काळान सत्ता परिवर्तन हें जावपाची शक्यता आहा. म्हणजे आता जी सत्ता सध्या चालू आसा, सो फक्त लोकांक एक आश्वासनात मेळटा अजून मेरेन अशें? खाली आश्वासनात. जे रितसर ग्राउंड रुटाचेर जी कामां जावंक जाय ती जायना अशें तुमचें म्हणणें आहा. ना कांयच जायना सद्या. आनी हें लोकांक जाणवलां. लोक हुशार आहा. कितें गोंयची सर जनता. जावपाची गरज आसा सद्या गोंयांत? कसो तरेन बदल जावपाचो गरज आसा? गोंयान विकास अशे कसो करतले? गोंयान अशे खूब विशय आहा. सगळ्यान व्हडलो विशय आहा तो म्हणजे हे सगळे लँड माफिया जे आहात. म्हणजे गोंयच्यो जमनी घेवन रुपांतर करप आनी व्हडले व्हडले प्रोजेक्ट म्हणजे एखाद्या गांवांत गांवगिरी वाठारांत व्हडले प्रोजेक्ट हाडप. हॉटेल्स म्हण किंवा मेगा प्रोजेक्ट म्हण. हे हाडप, हे सँक्शन करप. पंचायत कितें सांगता, आमी कितें करूं, TCPन दिलां म्हणटा. म्हणजे वयरसून सगळें पास करून दिवप, पंचायतीक कॉन्फिडन्सान ना घेता आनी थंयसरल्या गांवांक मागीर जे गांवगिरी वाठारांत लोक रावता जेन्ना मेगा प्रोजेक्ट येतले, फॉर एग्जांपल आमची थिवी युनिवर्सिटी हाडूंक सोदता. आयज थंय रस्तो जो आहा हो 3.5-4 मिटराचो रस्तो आहा. त्या रस्त्याक लोकांची घरां आहा, लोकांची कॉपेलां आहा, बाकीच्यो गोश्टी आहा. पूण कितें करतलो? 15 मिटर रस्तो खंय? म्हणजे 15 मिटर रस्तो हो कागदारूच तुमचो. प्रत्यक्षान जेन्ना युनिवर्सिटी सारकिल्ले प्रोजेक्ट किंवा व्हडले मेगा प्रोजेक्ट येतले, हांगासर लोकांक तुमी मागीर त्रासान घालतले, मागीर नोटिसी काडटलेत ना रोड वायडनींग आहा, अमक्या अमक्याक लागून वाट जाय. सो हें सरकारान रस्ते पयले करपाक जाय, मागीर प्रोजेक्ट करपाक जाय, अशें लोकांचें मत आहा. अशे जायते विशय आहा. जायते बेरोजगारीचो विशय वाडलेलो आहा. जी बेरोजगारीची रेट आहा सद्या, ही गोंयांत सगळ्याकून सुबेज आहा म्हाका दिसता. सो लोकांक खूब जाणवता. भुरगे शिकून अशेच बेकार आहात भुरगे, जेंकां नोकऱ्यो ना. बरें एज्युकेशन घेवन डबल ग्रॅज्युएट भुरगे आयज नोकरी नासतना उरलेले आहा. हांव म्हणिना की सगळ्यांकूच तुमी सरकारी नोकरी दिवंक शकतले. तुमी जी बातां मारतात तशें जावचें ना, पूण बरे प्रायवेट सॅक्टरान बऱ्यो इंडस्ट्री हाडून तांकां नोकऱ्यो दिवप. तुमी IPPS ते कशें इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड तेज्या अंडर प्रोजेक्ट हाडटा म्हणटा हे सगळे बोगस प्रोजेक्ट. इट इज ऑन पेपर, खाली पेपर, प्रत्यक्ष काय ना? प्रत्यक्षान कांय ना. अच्छा. तो आहा हो
ह्या 7-8 वर्सांक म्हणजे ह्या टर्मांक तरी तो खंयसरूच दिसना ना म्हटल्यार कसल्याच डेव्हलपमेंटाच्या बाबतींत तेणी एक अशें दाखोवचें की हें काम आपणें केलां. कसलेंच डेव्हलपमेंट ना. नादोडा ब्रिजाचो जर तुवें जुंया ब्रिजाचो जर विशय म्हटलो, आयज ते पिशान काडटा. आमी PWDक घातला म्हणटा खंयचें सॉयल टेस्टींग घातलां आसतलें तुमी, पूण सगळे गोंयचे ब्रीज ज्या मेरेनसून GSIDC फॉर्म जाल्या तेन्नासून सगळे गोंयचे ब्रीज हे GSIDC अंडर जाता आनी तेच्याच अंडर जावप ते. कारण PWDन इतल्यो किटकटी आहा, PWDन फाल्यां वेगळ्या वेगळ्या गोश्टींक वेगळे वेगळे टेंडर मागीर फ्लोट जाता. GSIDCन कितें आसता, एकूच टेंडर एकूच ब्रिजाचो बाबा कंप्लीट फूल सगळो प्रोजेक्ट करून दिता ब्रिजाच्या पेंटिंगाच्या मेरेन. सो जुंया वयल्या लोकांक PWDन आमी ब्रीज घातला म्हणून सांगता पळय, हे सगळे फटिंगपणाचो बाजार आहा हो. तांकां हो ब्रीज करपाचो ना. हांव नकळो थंयसर जे 200-250 लोक रावता तेंचे कडेन कितें वायटपण आहा काय कितें आहा हें म्हाका खबर ना. कारण जेन्ना सरकार म्हणटा आमी अंत्योदय, जाल्यार म्हाज्या थिवी मतदारसंघान हो जो निमणो अंत्योदय म्हणून जो मनीस आहा न्हू, आयज तांकां जर एम्ब्युलन्स येतली जाल्यार वाटना, सिलिंडर व्हरतलो जाल्यार वाटना. फाल्यां कदाचीत एखादो जर कितें तरी बारीकशें बांदकाम करूंक वयतलो जाल्यार तें व्हरपाक तांकां वाटना. सगळें माथ्यार मारून व्हरचें पडटा, चिऱ्याच्या पोतान ते सगळे. सो ही स्थिती गोंयान आहा आनी आमच्या थिवी मतदारसंघान बार्देजान आनी थिवी मतदारसंघान आहा. म्हणजे आनीक कसलो डेव्हलपमेंट हे करतले, हो व्हडलो प्रश्न पडलेलो आहा. सर आतां हो विशय हांगसर दवरता आनी परत हांव फाटीं वयता त्या जाग्या वयल्यान सुरवात केल्ली. जशें तुमचे भेटीक जी फॉर्मर CM येयलेली तशी तेच्या बद्दल थोडी चर्चा करा की कितें मेन पॉयंट्स मांडले. अमित पालेकर येयले, मेन पॉयंट्स कितें ना कितें चर्चा जाल्याच आसतली पॉलिटिकल. चर्चा जेन्ना कोणूय येता पळय तेन्ना आपले पार्टीची कशें पार्टी वाडोवप आनी ह्या संदर्भानूच आसता. आनी ती जर म्हणजे एक्स तुमचें CM नांव सजेस्ट जालें आनी ती तुमचे भेटीक येयली हेच्या बद्दल मातशें. मे बी खंयसुनूय जालां आसतलें आनी तेंच्यांनी म्हाका फोन केलो आनी आमी म्हणपाक जस्ट विजिटाक येता आनी ती येयलीय बी. सांगले ते भाशेन तेंच्यांनी म्हटलें म्हाका की आम आदमीचो आमी हांगासर प्रचार म्हणजे प्रसार वाडोवपाचे आहा. आमी वेगळे वेगळे लोकांक भेटटा आनी अश्यो कांय गोश्टी सांगल्यो. तेंच्यांनी म्हाका हें सांगलें की तुमी जॉयंट जावचें अशी आमची इच्छा. हांगा येयल्या म्हणजे ती कितें च्या पिवंक हांगा येयल्या अशें न्हू. पूण कशें आहा, हांवेंनूय तिका सांगलां म्हाका म्हज्या कार्यकर्त्यांक विचारपाक जाय. कारण फाटले फावटी जी म्हजे कडेन चूक जाल्या ती हांव रिपीट करचो ना. कारण फाटले फावटी म्हजे डिसिजन जे आसले हे कार्यकर्त्यांक ना विचारता घेतलेले डिसिजन आसले, हें हांव मान्य करतां. म्हणजे तुम्ही जेन्ना TMC जॉयन जाल्ले सारकें तो विशय. सारकें म्हणजे अशी जी डिसिजनां जालीं ही म्हाजी हांवें स्वता घेतलेली डिसिजनां आसली. कार्यकर्त्यांक ना विचारता घेतलेली डिसिजनां आसली. आनी सत्य हे चूक जी जाली हे मान्य करपाक म्हाका खंयच हेजिटेट जायना. कारण खऱ्यांनीच चूक जाली ती जाली. कारण म्हाका लागून जे म्हजे वोट करणारे जे हांगासर थिवेन म्हाका वोट करणारे आहा तांकां आयज मेरेन मान वयर काडपाक मेळना. तर म्हाजो हांवें दुखावला खंय तरी. दुखावल्या इन सेन्स न्हू, म्हणजे नाराजगी. आपलो आमदार ना, आपलो मनीस ना, हें दुखणें आहा. सो आयज थिवेन हांव जेन्ना भोंवता लोकां कडेन असो मेळटा बारीक बारीक असो सगळे कडेन वयता तेन्ना लोकांचो म्हणणें एकूच आहा की किरण तूं हांगासर थिवेन बस, आमी तुका दोळे धांपून निवडून हाडटा. लोक हांगासरल्या आमदाराक विटल्या, लोक ह्या सरकाराक विटलेले आहा. सो तिणीन जो म्हाका प्रस्ताव म्हणजे जो आतिशीन जो म्हाका प्रस्ताव दिल्लो आहा हांवें म्हटलो विचार करया. कारण म्हाका विचार करतना हांव एकलो विचार करचो ना, हो किरण कांदोळकर एकलो इलेक्शन लडचो ना. सबंद जी म्हजी टीम आहा, म्हजे कार्यकर्ते आहा, म्हजे वोटर आहा, जे इतले वर्सां म्हाका वोट करीत येयल्ले आहा, हे लोक इलेक्शन लडटले हे फावटीचे. इलेक्शन हो किरण कांदोळकर एकलो लडोंक शकना, नाजाल्यार दोन्ना हाडचो नासलो. जर एकलो लडलो आनी दोन्ना हारलो म्हणजे आतांच्या टायमार सबंद टीम म्हजी आहा, कार्यकर्ते आहा, म्हणजे ईच एंड एवरी वोटर आहा हो इलेक्शन लडटलो आनी तेंच्यांनी ती तयारी केल्ली आहा. पार्टेन सुद्दां खंयचे वचप हें डिसिजन ईच एंड एवरी वोटरा कडेन हांव विचरोन करतलो. सो अशें जावचें ना. हांवें तिका सांगलेलें हांव हे लोकां फुड्यान मांडटा. हांव तुमी जो म्हाका प्रस्ताव कितें सांगला तो हांव लोकां फुड्यान मांडटा. कितें फीडबॅक येता पळोवया. सो हेजेर चलतलें जेन्ना फुडें. भारतीय जनता पार्टीन आसले तुम्ही तेजे उपरांत पार्टी बदलली ती गोवा फॉर्डान गेले. गोवा फॉर्डांतल्यान TMCन तुमी येयले. आतां खंय ना खंय आपाच्या हेचेर येवपाचे. हे सगळे एक्सपिरियन्सार तुमकां कितें दिसता की खंयची पार्टी इज परफेक्ट अँड रायट सुटेबल फॉर तुमकां लोक Entry म्हाका
म्हणजे पर्संटेज वायज जर हांवें पळयलें 100 लोकांसून 80 लोक म्हाका सांगता म्हजे वोटरूय आनी जे म्हज्या वांगडा वोटर नासले आयज नवीन म्हाका जॉयन जावंक शकता अशे लोक आहात ह्या थिवी मतदारसंघात. सो हे म्हाका सांगता तूं इंडिपेंडंट वच म्हणून. खंयचेच पार्टेक ते बिलीव करिनात म्हणजे तेंचे ते आपापले विचार न्हू ते मनाचे विचार. मनाचे विचार आहा. सो सगळे सांगता म्हाका तूं इंडिपेंडंट वच, आमी म्हणटा तुका इंडिपेंडंट निवडून हाडटा. सो हेजेरूय विचार जातलो इन फ्युचर. पळय अजून टायम आहा. आयच्याच टायमार जर आमी खंयचेय डिसिजन घेत जाल्यार योग्य न्हू. पूण खंयचे पार्टेन वचप काय इंडिपेंडंट लडप हे लोक म्हाका सांगतले हांव लोकांच्या उतरा भायर हे फावटी खंयच वयचो ना. हें म्हजें तुमकां उतर. आप पार्टी कशे तरेन पळयता? बरें आहा तेंचे म्हणजे एक कशें आहा की तेंचे हे फावट लास्ट टायम 2 आमदार निवडून येयल्ले आहा आनी दोनूय आमदार स्टेबल आहा म्हणजे पार्टी कडेच आहा. हे तरेचे हांव तेंकां हे पळयता. विधानसभेन तेंचे आमदार बरे विशय मांडटा. बाकीचेय मांडटात. विजय सरदेसाय मांडटा. बाकीचे युरी आलेमावूनय हे फावटी बऱ्यापैकी आपलें काम केल्लें आहा. आनीक जे आमदार आहात पळय तेंच्यांनी बरें काम केल्लें आहा. पूण एकूच जर ओवरऑल आमी पळयत की आयज मेरेन जे आम आदमीचे आमदार जे आहा गोंयांत तरी फुटलेले ना. हे लोकूय पळयतात न्हू. पण हांव हेजेर कांय डिसिजन घेवचो ना. हांव म्हज्या लोकांक जाय तेच डिसिजन घेतलो. अशें कांय आसना सत्तेन रावन आनी ऑपोजिशनान रावन. जेन्ना तूं निवडून येता तुज्या भितर ती कुवत आसपाक जाय की सरकार जर ऑपोजिशनान सुद्दां आहा, हांव रुलिंगान आसलो. हांव रुलिंगान आसतना हांव स्वता सरकारा कडेन झगडोन कांय गोश्टी जायना ते झगडोन करून घेतालो. म्हणजे झगडोन इन सेन्स जे प्रखर मुद्दे मांडप विधानसभेन मांडप किंवा सरकारा फुड्यान मांडप, मंत्र्या फुड्यान मांडप आनी म्हजी खुबशीं कामां त्या टायमार केल्लीं आहा. हांव सत्तेन आसलो तेन्ना. पूण सत्तेन आसलो सुद्दां म्हणून तुका एकदां कशें आसता आमदार मंत्र्यांचेर सरकाराचेर खूब लोड आसता. ते आपआपलें जें आसता काम हें परते परते तेंकां सांगप आनी तें करून घेवप आसता. आयज हांगासरलो जो आमदार आहा हो खंयच केन्ना थिवेकारांचें काम करताना दिसलेलो ना. विरोधान रावप किंवा सरकार पक्षान रावप काम करतल्याक काम करपाची इच्छा आसपाक जाय. आनी ती इच्छा शक्ती जर तुजे कडेन आसत जाल्यार तूं खंयसरूय रावन काम करूंक शकता. अशें कांय ना की सरकारूच आसपाक जाय आनी विरोधान आसपाक जाय. बस लोकांची कामां जावपाक जाय जाल्यार म्हाका दिसता तुजे कडेन इच्छा शक्ती म्हणजे त्या व्यक्ती कडेन इच्छा. म्हाजे कडेन इच्छा शक्ती खूब आहा. हांव जाणा खंयचीं कामां कशीं करून घेवपाक जाय. सो लोकूय जाणा हें. सो अशें कांय ना की विरोधान आनी सरकारान आसपाक जाय. आनी हांव तुका एक सांगता हांव हे फावटी जें इलेक्शन लडटलो हांव थिवेकारांच्या आदाराचेर थिवे मतदारसंघाच्या लोकांच्या आदाराचेर इलेक्शन लडटलो. ते म्हाका निवडून हाडटले आनी सत्ता पक्षानूच आसतलो.